नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम सुरू होते आणि अवघ्या काही दिवसांमध्येच म्हणजे येणाऱ्या आता 15 दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना खत बियाणे खरेदी आणि महत्त्वाची अशी कामे पडणार आहे. या अनुषंगाने खरीपाच्या पार्श्वभूमीवरती किंवा खरीपाची पूर्वतयारी म्हणून शेतकऱ्यांना आवश्यक आहे ती म्हणजे पीक कर्ज. आपण पाहिलेलं की गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून पीक कर्ज वाटपाला प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि परंतु शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाचा म्हणावं तसं वाटप आलेलं नाही, म्हणजेच की झालेलं नाही. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आढावा बैठक पार पाडायला, नियोजन बैठका पार पाडायच्या, त्यांच्यामध्ये पीक कर्जाची उद्दिष्ट ठरवली जात आहे. परंतु उद्दिष्टाच्या प्रत्येक वर्षी आपण जर पाहिलं तर 50% पुढे कुठेही कर्ज वाटप होत नाही. या वर्षी आपण पाहिलेलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जाची परतफेड करण्यात आलेली आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना माध्यमातून OTS घेण्यात आलेले आहे किंवा काही ठिकाणी शेतकऱ्यांची आपण पाहिलं होतं की दुष्काळ असेल किंवा अतिवृष्टीमुळे असेल, या ठिकाणी पुनर्घटना देखील करण्यात आलेली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना नवीन ठरवून दिलेल्या दरानुसार वाढीव पीक कर्ज मिळवणं, नवीन पीक कर्ज मिळवणं असेल तर या सर्व बाबी पाळणं आवश्यक. हेतू बँकांच्या माध्यमातून तशा प्रकारच्या तस्ती घेतल्या जात नाही किंवा शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून दिली जात नाही आणि याच पार्श्वभूमीवरती या पीक कर्ज न करणाऱ्या म्हणजेच की शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा किंवा शेतकऱ्यांना गरज असून सुद्धा, कारण जे पद पुरवठा होतो शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक बँक असेल, नाबार्ड असेल, केंद्र शासन असेल किंवा RBI असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून व्याजाची टक्केवारी असेल, अशा अनेक लाभ दिले जातात. ते म्हणजे फक्त शेतकऱ्यांना पद पुरवठा करण्यासाठी आणि यात जर शेतकऱ्यांना हा पद पुरवठा केला जात नसेल तर शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा यासुद्धा पीक कर्जाचा पुरवठा केला जात नसेल तर अशा बँकांवरती कायदेशीर कारवाई केली जाऊ नये, अशा प्रकारचे निर्देश वजा सूचना या महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती महसूल मंत्री अतिशय अग्रेसिव्ह झालेली आहे. वेगवेगळे निर्णय ते शेतकऱ्यांसाठी घेत आहे आणि हेच निर्णय घेत असताना शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा जो विषय आहे तो सुद्धा त्यांच्या माध्यमातून आता उचलून धरण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना पीक कर्जाची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे, कारण सध्या कर्जमाफीचा विषय कुठेतरी खेळमडला असल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन वाढी दरासाठी पीक कर्ज किंवा पीक कर्जाची उपलब्धता करून देणं असे नवीन बरेच सारे शेतकरी की ज्यांना आणखीन पीक कर्ज उपलब्ध करून दिली जात नाही. मग असे सर्व हे कर्ज शेतकऱ्यांना या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. OTS घेतलेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देणं गरजेचं आहे. पुनर्घटनावाल्या शेतकऱ्यांना वाढीव टक्का मिळवणं गरजेचं आहे. या सर्व बाबी जर बँकेच्या माध्यमातून पार पाडल्या जात नसतील तर कुठेतरी शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय आणि हा आवाज या ठिकाणी आता उठवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आता यांच्यामध्ये आणखीन सिबिलच खूप मोठ्या प्रमाणात ते रखडलेले आहेत, म्हणजेच की वर्षी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले होते की याही वर्षी पीक कर्ज म्हणून कुठेतरी जर दबाब केली तर पुन्हा सिबिलचा एक विषय समोर आणला जाईल. तो सर्व प्रकारचा सोडत तर शेतकऱ्यांना हंगामी पीक कर्ज मिळवणं हे गरजेचं आहे आणि जर दिले जात नसतील तर शेतकऱ्यांवरती अशी धडपाशी केली जात असेल तर नक्कीच कायदेशीर कारवाई कुठेतरी या बँकांवरती होणे गरजेचे आहे.